आज मला कोण भेटायला आलं बरं? हाय, मी सपना. मी अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे राहते आणि घरगुती स्वयंपाकाचे कामं करते. 2 दिवस एवढी धावपळ होती ना, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवून अपलोड करणं शक्यच झालं नाही. हा माझ्या दीदीने ठेवलेला पसारा जो मला आवरून घ्यायचा होता कामावून आल्यावर, आणि हा नको असलेला चेहऱ्यावर मुरुम, तो तर इतका त्रास देतोय ना मला, सकाळपासून नुसतं त्याच्याचकडे माझा हात जातोय. दुपारी घरी आल्याच्या नंतर सगळा पसारा तसाच पडला होता, आणि जोपर्यंत हा घरातला पसारा मी आवरत नाही ना, माझं मन कुठंच लागत नाही. चांगलं घर झाड जोड वगैरे करून घेतलं. सगळ्यात अगोदर पसारा आवरून घेतला आणि अर्बन वाईपचं जे किचन क्लिअर आहे ना, त्याने मस्त असा चकाचक गॅसचा ओटा आणि गॅस साफ करून घेतला. त्याच्यानंतर काल ना मी किचन पुसून घेतला होता स्वच्छ. आज म्हटलं हॉलला चांगलं घासू घासू आपल्याला पुसायचंय. आम्ही राहायच्या आधी जे भाडेकरी इथे राहत होते त्यांनी या घरामध्ये कार्पेट टाकलं होतं असं त्या घरमालकीनताई मला सांगत होत्या. त्याच्यामुळे इथे ना म्हणजे आजूबाजूला आहे डाग, पण मधातली फरशी एकदम स्वच्छ आहे. आता फरशी वगैरे तर चकाचक पुसली. चला म्हटलं नको असलेला मुरुम आहे ना, त्याला पण आपल्याला गायब करायचंय, म्हणून घेतला आपलं एक टमाटर, त्याच्यावर थोडंसं शहद घेतलं आणि चेहरा चांगला स्वच्छ घासून घेतला. आज गुरुवार होता, देवबाप्पाची पूजा पण करून घेते. त्याच्यानंतर चहा केला. चहासोबत 2 मारीगोल्डचे बिस्किट खाल्ले. त्यानंतर आज सकाळी आलेल्या पार्सलची मला ओपनिंग करायची होती. एक ग्लॅमवेदाचं राईस वॉटर स्क्रब जे मी आज बोलवून घेतलं, आणि सुगंध वगैरे इतका छान होता ना, आणि सॉफ्टनेस पण खूप छान होती. आणि आता रिझल्ट काय येतो हे यूज केल्यावर पाहू. तर आज मला माझे काही प्रेमाचे माणसं भेटायला आले होते, त्यांना पाहून मला खरंच खूप छान वाटलं. अडगोकार काकूंची पण भेट झाली. त्याच्यानंतर मी त्यांच्याशी थोड्या वेळ गप्पा केल्या आणि दुसऱ्या कामावर जायला निघाली. आज थोडी माझी घाई गडबड झाली, पण भेटू अशाच एका छोट्या ब्लॉगचा तो द्या.